पुढची बातमी पाहूयात। पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या पहिल्या वर्षामध्ये शिकणारा तन्मय वंगे रॅगिंगला कंटाळून हॉस्टेल सोडून निघून गेल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केलाय। 15 दिवसांपासून तो बेपत्ता आहे। उत्कर्ष सिंग, श्रेया यादव आणि त्यांच्या ग्रुपकडून तन्मयला सतत त्रास दिला जात होता। त्याच्या ग्रामीण पार्श्वभूमीवरून त्याला हिणवलं जात होतं आणि त्यामुळे तो निघून गेल्याची तक्रार तन्मयचे वडील अजय कुमार वंगे यांनी पोलिसांकडे आणि बीजे मेडिकल कॉलेजकडे केली आहे। बीजे मेडिकल कॉलेजमधून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी 6 अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आली आहे। मात्र त्या चौकशीमध्ये काय आढळलंय याची माहिती आपल्याला दिली जात नसल्याचा आरोप तन्मयच्या कुटुंबियांनी केलाय। दरम्यान बीजे मेडिकल कॉलेजचे डीन डॉक्टर एकनाथ पवारांनी रॅगिंग झाली नसल्याचा दावा केलेला आहे। 27 जुलैला तन्मयच्या पालकांनी अचानक रॅगिंगची तक्रार केली अशी प्रतिक्रिया बीजे मेडिकल कॉलेजच्या डीन यांनी दिली आहे आणि त्यांच्याशीच बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, तीही पाहूयात। तन्मय वंगेच्या आई-वडिलांनी आरोप केलाय की त्याच्याबद्दल रॅगिंगचा प्रकार घडलेला आहे आणि काही विद्यार्थ्यांची नावं पण त्यांनी घेतलेली आहेत। तर तुम्ही याची चौकशी केली आहे का, आणि केली असेल तर काय आढळलंय तुम्हाला चौकशीमध्ये? काल मला त्यांच्याकडून एक तक्रार रॅगिंगची प्रथम प्राप्त झाली। त्या दृष्टीने काल दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत चौकशी चालू होती आणि चौकशी समितीमध्ये रॅगिंगचा कुठलाही प्रकार त्यामध्ये दिसून आलेला नाही आणि यामध्ये कोणत्याही विद्यार्थी यामध्ये दोषी आढळून आलेला नाही। पहिल्या चौकशी 27 तारखेच्या तक्रारीमध्ये रॅगिंगचा कुठलाही उल्लेख नव्हता। जी काल तक्रार प्राप्त झाली त्यामध्ये रॅगिंगचा उल्लेख होता। हे रॅगिंगचा प्रकार आहे असं त्याच्या वडिलांनी फक्त आमच्या समोर नाही सांगितलेलं, त्यांनी तसं आयुक्तांकडे, पोलीस आयुक्तांकडे एक तक्रार अर्ज दिलेला आहे। राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयामध्ये देखील त्यांनी तसा तक्रार अर्ज दिलेला आहे। हा, तर याच्याबद्दल मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की आपण तर पूर्ण चौकशी केलेली आहे। सगळे जे विद्यार्थी आहेत, आता त्यांनी जी तक्रार केलेली आहे ती त्याच्या वर्गातले जे विद्यार्थी आहेत त्यांचीच नावं त्यांनी घेतलेली आहेत। म्हणजे असं सिनियर वगैरे असं नाही। युज्युअली कसं असतं, सिनियर ज्युनियरवर रॅगिंग करतात असं कॉमन प्रकार असतो, तर तसं काही झालेलं नाही। दुसरी गोष्ट, त्याच्या वर्गातले बाकीचे विद्यार्थी म्हणजे एक छोटी बॅच असते त्यामधले विद्यार्थी प्लस हॉस्टेलचे त्याच्याबरोबर राहणारे विद्यार्थी यांच्याबरोबर सगळ्यांकडे चौकशी केलेली आहे। त्या सगळ्यामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे की असा कुठलाही प्रकार त्यांनी बघितलेला नाही। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचा स्वतंत्र तपास व्हावा आणि मुलाचा शोध घेऊन लवकरात लवकर त्याला त्याच्या पालकांकडे सुपूर्द करावं हीच अपेक्षा आहे। सोबतच एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परततोय। पाहत रहा एबीपी माझा। आपण कसं दिसा